नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी 8 जुलै 2026 रोजी समोर आलेली महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यावर माहिती घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू झाली आहे, ज्या कामगारांनी अजून अपॉइंटमेंट बुक केलेली नाही त्यांनी काय करावे, बांधकाम कामगाराचे हेल्थ कार्ड कसे मिळते, हेल्थ कार्डसाठी कोणते कागदपत्रे लागतात, आरोग्य तपासणीची प्रक्रिया कशी असते आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही त्यांनी पुढे काय करावे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम अपॉइंटमेंट बाबतची महत्त्वाची अपडेट पाहूया। मित्रांनो, आजच्या घडीला धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी अपॉइंटमेंट सुरू करण्यात आली आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि अजूनही अपॉइंटमेंट बुक केलेली नसेल तर शक्य तितक्या लवकर ती बुक करून घ्या, कारण अपॉइंटमेंट मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते। तसेच यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही अपॉइंटमेंट सुरू झाल्याची माहिती समोर आली होती। म्हणजेच आता या जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगार देखील आपली अपॉइंटमेंट बुक करू शकतात। जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर काळजी करण्याची गरज नाही। पुढील अपडेटमध्ये इतर जिल्ह्यांबाबत माहिती उपलब्ध होताच ती देखील तुम्हाला सांगितली जाईल। मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडतो की अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर पुढे काय करायचे। मित्रांनो, एकदा तुमची अपॉइंटमेंट यशस्वीपणे बुक झाली की सर्वप्रथम त्या अपॉइंटमेंटची प्रिंट काढून घ्या। शक्य असल्यास त्या प्रिंटची एक झेरॉक्स प्रतही सोबत ठेवा, जेणेकरून पुढील प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही। त्यानंतर संबंधित प्रक्रियेनुसार बांधकाम कामगाराचे हेल्थ कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते। म्हणून अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर तिची प्रिंट सुरक्षित ठेवणे ही एक महत्त्वाची पायरी आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात आणि पुढील प्रक्रिया कशी असते। मित्रांनो, हेल्थ कार्ड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे। त्यामुळे आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यानंतर बांधकाम कामगारासाठी आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले जाते। हे शिबिर तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात भरवले जाते। त्या शिबिरामध्ये संबंधित अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून तुमची आवश्यक आरोग्य तपासणी करतात। ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाते। त्यानंतर बांधकाम कामगाराचे हेल्थ कार्ड उपलब्ध करून दिले जाते। मित्रांनो, आता अनेक कामगाराच्या मनात एक प्रश्न असतो की हे हेल्थ कार्ड मिळाल्यानंतर नेमका काय फायदा होतो। मित्रांनो, जर एखाद्या बांधकाम कामगाराला शुगर, बीपी किंवा इतर आरोग्याची संबंधित समस्या असतील तर त्या संदर्भात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। याशिवाय लहान मुलांसाठीही काही आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच ज्या कामगारांना शुगर किंवा बीपीचा त्रास आहे अशा कामगारांना आवश्यकतेनुसार दर महिन्याला औषधे आणि गोळ्याही उपलब्ध करून दिल्या जातात। त्यामुळे पात्र बांधकाम कामगारांनी हेल्थ कार्डची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते। आता ज्या कामगारांच्या जिल्ह्यात अद्याप अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही त्यांनी काय करायचे ते जाणून घेऊया। मित्रांनो, जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आजच्या यादीमध्ये नसेल तर घाबरण्याची किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही ज्या अधिकृत वेबसाईटवरून अपॉइंटमेंट बुक करता ती वेळोवेळी तपासत राहा, कारण वेबसाईटवर अपॉइंटमेंट कधी सुरू होईल किंवा नवीन स्लॉट कधी उपलब्ध होतील हे आधीपासून निश्चित सांगता येत नाही। त्यामुळे दिवसातून अधूनमधून वेबसाईट चेक करत राहा। एकदा तुमच्या जिल्ह्यासाठी अपॉइंटमेंट सुरू झाली की ताबडतोब तुमची अपॉइंटमेंट बुक करा, जेणेकरून पुढील प्रक्रियेमध्ये कोणताही उशीर होणार नाही। मित्रांनो, आजची ही अपडेट विशेषतः त्या बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची आहे ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे आणि अपॉइंटमेंट सुरू होण्याची वाट पाहत आहेत। अनेक कामगार दररोज वेबसाईट तपासत असतात, पण त्यांना नेमकी कोणत्या जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू झाली आहे याची माहिती वेळेवर मिळत नाही। त्यामुळे आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते। म्हणून व्हिडिओमधील प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक ऐका, म्हणजे कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून राहणार नाही। मित्रांनो, आता जाणून घेऊया अपॉइंटमेंट सुरू झाली म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, जेव्हा एखाद्या जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू झाल्याची माहिती दिली जाते त्याचा अर्थ असा की त्या जिल्ह्यात पात्र बांधकाम कामगार आता पुढील प्रक्रियेसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकतात। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर उशीर न करता अपॉइंटमेंट बुक करणे महत्त्वाचे आहे, कारण वेळेवर अपॉइंटमेंट घेतल्यास पुढील प्रक्रिया देखील वेळेत पूर्ण करता येते। आजच्या अपडेटनुसार धाराशिव जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू झाली आहे। यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू झाल्याची माहिती देण्यात आली होती। त्यामुळे या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट बुक झाली आहे का हे एकदा नक्की तपासून घ्यावे। ज्यांनी अद्याप अपॉइंटमेंट घेतलेली नसेल
त्यांनी ती शक्य तितक्या लवकर बुक करण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर काय करावे हे जाणून घेऊया. एकदा तुमची अपॉइंटमेंट यशस्वीपणे बुक झाली की ती प्रक्रिया तिथेच संपत नाही. त्यानंतर सर्वप्रथम अपॉइंटमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. शक्य असल्यास तिची झेरॉक्स प्रतही स्वतःजवळ ठेवावी, कारण पुढील प्रक्रियेदरम्यान गरज पडल्यास ही प्रत उपयोगी ठरू शकते. त्यामुळे अपॉइंटमेंटची प्रिंट सुरक्षित ठेवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया हेल्थ कार्डची प्रक्रिया कशी होते. मित्रांनो, अपॉइंटमेंट नंतर संबंधित प्रक्रियेनुसार बांधकाम कामगाराचे हेल्थ कार्ड तयार केले जाते. यासाठी काही आवश्यक टप्पे पूर्ण करावे लागतात. सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर आरोग्य तपासणीची प्रक्रिया पार पडते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून हेल्थ कार्ड उपलब्ध करून दिले जाते. आता जाणून घेऊया आरोग्य शिबिरात काय होते. हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी आरोग्य तपासणी आयोजित केली जाते. ही तपासणी गावामध्ये भरवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरातून केली जाते. या शिबिरामध्ये संबंधित अधिकारी किंवा आरोग्य कर्मचारी उपस्थित राहतात. ती आवश्यक आरोग्य तपासणी करतात. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर हेल्थ कार्ड उपलब्ध करून दिले जाते. मित्रांनो, आता जाणून घेऊया हेल्थ कार्डचा फायदा कोणाला होतो. ज्या बांधकाम कामगारांना शुगर, बीपी किंवा इतर आरोग्याशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी हेल्थ कार्ड उपयोगी ठरते. अशा कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच लहान मुलांसाठीही काही सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार शुगर किंवा बीपी असलेल्या कामगारांना महिन्याच्या महिन्याला औषधे आणि गोळ्या पुरवल्या जातात. जर आजच्या अपडेटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. अशा वेळी तुम्ही ज्या वेबसाईटवरून अपॉइंटमेंट बुक करता ती वेळोवेळी तपासत राहा, कारण वेबसाईटवर अपॉइंटमेंट कधी सुरू होईल किंवा नवीन स्लॉट कधी उपलब्ध होतील हे आधी सांगता येत नाही. त्यामुळे नियमितपणे वेबसाईट तपासत राहिल्यास अपॉइंटमेंट सुरू होताच तुम्ही ते लगेच बुक करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी समोर आलेली अत्यंत महत्त्वाची अपडेट सविस्तरपणे जाणून घेतली. आजच्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी अपॉइंटमेंट सुरू झाली आहे. तसेच यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू झाल्याची माहिती देण्यात आली होती. यासोबतच अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर पुढे काय करायचे, हेल्थ कार्डसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, आरोग्य तपासणी प्रक्रिया कशी असते आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अजून अपॉइंटमेंट सुरू झालेली नाही त्यांनी काय करावे हे देखील आपण समजून घेतले. मला अशी अपेक्षा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती इतर बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळेल. आणि अशा शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, अनुदान, बाजारभाव आणि महत्त्वाचे अपडेट्स रोज आपल्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.